नमस्कार मित्रांनो, मी मितेश राणे तुमचं स्वागत करतो मराठी सर्व्हिस या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मित्रांनो, मुंबई युनिव्हर्सिटीची फर्स्ट इयरची ज्या लोकांनी फर्स्ट इयरमध्ये डिग्री ॲडमिशन घेतलं त्यांची पहिली मेरिट लिस्ट जी आहे ती आज लागली आहे. तर ती लिस्ट तुम्ही कशाप्रकारे बघू शकता, कशाप्रकारे पाहू शकता लिस्ट, तुमचे कॉलेज तुम्हाला लागले की नाही, आणि ते लिस्ट जर तुम्हाला कॉलेज लागलं असेल तर तुम्हाला ॲडमिशन कसं घ्यायचं आहे, तर पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ॲडमिशन कसं तुम्ही घेऊ शकता इथे ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. कशाप्रकारे तुम्ही ते ॲडमिशन घेऊ शकता, तुमची फीस पेमेंट करू शकता. आणि जर तुम्हाला दुसरा एक ऑप्शन असा असतो की जर तुम्हाला पहिल्या लिस्टमध्ये तुमचं नाव नाही आलं तर तुम्हाला सेकंड लिस्टसाठी काय करावं लागतं, सेकंड लिस्ट थर्ड लिस्टसाठी वाट पाहावी लागते का, तर सगळी डिटेल्स मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहा, तरच तुम्हाला समजेल की कशाप्रकारे युनिव्हर्सिटीची लिस्ट तुम्ही पाहू शकता, तुमचे जे कॉलेज तुम्ही टाकले होते त्यामध्ये तुमचं नाव आहे का आणि किती कट ऑफ लागलं ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर मराठी सर्व्हिसवर नवीन असाल तर या व्हिडिओच्या खाली लाल कलरचं बटन आहे सबस्क्राईब लिहिलेलं ते नक्की दाबा, म्हणजेच आमचे जे नवीन नवीन व्हिडिओज आहेत ते तुम्हाला भेटत राहतील. आणि जे बेल आयकॉन येईल, घंटी येईल, ती देखील दाबा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. आणि हे जे आहे ते सगळं फ्री आहे मित्रांनो, काही ते पैसे लागत नाही. लवकरात लवकर जाऊन ते लाल कलरचं बटन दाबा, म्हणजेच तुम्हाला आमचे नवीन नवीन व्हिडिओज भेटत राहतील. तर चला आपल्या मोबाईल स्क्रीनवर आणि पाहूया कसं तुम्ही तुमची लिस्ट, मेरिट लिस्ट पाहू शकता, तुमचं नाव आहे की नाही ते. आणि जर नाव असेल तर तुम्ही यामध्ये काय करायचं, आणि नाव नसेल तर तुम्हाला काय करायचं, तर पूर्ण डिटेल्स मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर चला आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर किंवा तुम्ही मोबाईलवर देखील करू शकता. तर आपण आपल्या मोबाईल स्क्रीनवर पाहूया. तर चला तर मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला मी युनिव्हर्सिटीचं जे सर्क्युलर आहे, म्हणजे युनिव्हर्सिटीचं ॲडमिशनची कशी प्रोसेस आहे ते तुम्हाला मी ते सांगणार आहे. तर तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे, तुम्ही जे PDF आहे ते तुम्ही पाहू शकता. युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर देखील तुम्हाला हे PDF भेटून जाईल. तर इथे तुम्ही पाहू शकता, फर्स्ट जी मेरिट लिस्ट आहे ती आहे 17 ऑगस्टला दुपारी 11 वाजता युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर लागली आहे. पण ती तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर पाहायला येणार नाही, कारण तुमचे जे कॉलेज असेल त्या कॉलेजच्या वेबसाईटवर तुम्हाला ही जी पहिली मेरिट लिस्ट आहे ती तुम्हाला पाहता येणार आहे. तर 17 ऑगस्टला ही जी आहे पहिली मेरिट लिस्ट लागली आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता, जर तुमचं पहिल्या मेरिट लिस्टमध्ये नाव आलं असेल तर तुम्हाला ऑनलाईनचं व्हेरिफिकेशन आणि डॉक्युमेंट्सचं तुमचं व्हेरिफिकेशन करायचं आहे. आणि तुम्हाला जी तुमची कॉलेजची जी तुम्ही कोर्स निवडला असेल त्याची जी फीस आहे ती तुम्हाला इथे ऑनलाईन सध्या ह्या वर्षी तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे. आता दरवर्षी ही ऑफलाईन असते, पण यावर्षी कोरोनामुळे तुम्हाला ही ऑनलाईन इथे ऑप्शन दिलेला आहे. तर तुम्ही ऑनलाईन इथे पेमेंट करू शकता. तर पेमेंटची जी डेट आहे ती आहे 18 ऑगस्टपासून 25 ऑगस्टपर्यंत. तुम्हाला इथे तुमचं ॲडमिशन कन्फर्म करायचं इथे पेमेंट करून. तर तुम्हाला इथे तुमचं पेमेंट करून कन्फर्म तुमचं ॲडमिशन करायचं आहे. जर तुम्ही इथे पेमेंट नाही केला तर तुमचं इथे ॲडमिशन कन्फर्म होणार नाही. हे मेन गोष्ट आहे. ज्यांचं लिस्टमध्ये नाव आहे असेल त्यांनी, ज्यांचं फर्स्ट मेरिट लिस्टमध्ये नाव असेल त्यांना इथे पैसे भरूनच ॲडमिशन तुमचं कन्फर्म होणार नाही. तर तुमचं ॲडमिशन इथे कन्फर्म होणार नाही. तुमचं जे नाव आहे ते सेकंड मेरिट लिस्टला जाईल. आणि ज्यांच्यासाठी पुढचं असं मुद्दा आहे की जर तुमचं फर्स्ट मेरिट लिस्टमध्ये, पहिल्या जी लिस्टमध्ये तुमचं नाव लागलं नसेल तर तुम्हाला सेकंड मेरिट लिस्टसाठी वाट करावी लागेल. तर तुमचं सेकंड मेरिट लिस्टसाठी तुम्हाला इथे वाट पाहावी लागेल, वेट करावं लागेल. सेकंड मेरिट लिस्ट जी तुमची आहे ती 25 ऑगस्टला संध्याकाळी 7 वाजता युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर लागेल. म्हणजे तुमच्या कॉलेजच्या वेबसाईटवर तुम्हाला रात्रीपर्यंत 25 ऑगस्टच्या सेकंड जी मेरिट लिस्ट आहे ती तुम्हाला पाहता येईल. आणि जर सेकंड मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आलं तर तुम्हाला ऑनलाईन व्हेरिफिकेशन 26 ऑगस्टपासून 30 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन व्हेरिफिकेशन तुमचं पेमेंट करून तुम्हाला जे आहे ॲडमिशन तुमचं कन्फर्म करायचं आहे. जर तुम्ही हे केलं नाही तर तुम्हाला देखील ॲडमिशन मिळणार नाही. तुमचं नाव देखील थर्ड मेरिट लिस्टला जाईल. जर तुमचं नाव येत असेल मेरिट लिस्टमध्ये, ज्या कॉलेजमध्ये तुमचं नाव आले, तुम्ही जर सॅटिस्फाय असाल, म्हणजे समाधानकारक असाल की मला हेच कॉलेज पाहिजे होतं, तर तुम्ही ते तुमचं ऑनलाईन व्हेरिफिकेशन करू शकता डॉक्युमेंट्सचं. आणि ऑनलाईन पेमेंट फीज तुम्ही फुल पेमेंट करू शकता किंवा हाफ पेमेंट करू शकता, जी कोर्सची फी असेल ती, आणि तुमचं ॲडमिशन इथे कन्फर्म करू शकता. जर तुमचं ॲडमिशन कन्फर्म झालंच तरच तुम्हाला इथे ॲडमिशन भेटेल, नाहीतर तुमचं नाव पुढच्या मेरिट लिस्टला म्हणजे थर्ड मेरिट लिस्टला इथे जाईल. ज्या लोकांचं नाव सेकंड मेरिट लिस्टला सुद्धा येणार नाही, त्यांचं नाव थर्ड मेरिट लिस्टला येईल. ते देखील 30 ऑगस्टला तुमची इथे मेरिट लिस्ट लागेल. आणि त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन व्हेरिफिकेशन तुमचं 1 सप्टेंबरपासून 4 सप्टेंबर असा इथे पिरियड दिलेला आहे. तर हा पूर्ण PDF जो आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे. तुम्ही तिथे जाऊन तुम्ही हा डाउनलोड करून पाहू शकता. तर चला आता फर्स्ट मेरिट लिस्ट जी आहे ती आहे बघा, इथे पाहू शकता 17 ऑगस्टला 11 वाजता सकाळी, म्हणजे आज सकाळी लागली होती. तर आपण ती कशी पाहावी तर तुम्हाला मी ते दाखवणार आहे. तर तुम्हाला इथे गुगल क्रोमवर जायचं आहे. गुगल क्रोमवर गेल्यानंतर तुम्हाला मुंबई युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरही पाहता येणार नाही, कारण अजून देखील मुंबई युनिव्हर्सिटीवरती अपलोड झालेली नाही आहे. जे तुम्ही कॉलेज टाकले असेल त्या कॉलेजची लिस्ट तुम्हाला इथे पाहायची आहे. तर चला तर आपण इथे टाकूया, एक कॉलेज टाकूया. जे मी कॉलेज टाकलं होतं ते तुम्हाला इथे दाखवतो कॉलेजची वेबसाईट ओपन करून. तर जसं की असं एक MCC कॉलेज आहे मुलुंडचं.
तसं तुमचं जे कॉलेज असेल ते कॉलेजची वेबसाईट तुम्ही इथे ओपन करू शकता. ओपन केल्यानंतर या कॉलेजच्या वेबसाईटवर इथे ॲडमिशन डिग्री ते पाहू शकता, वेगवेगळे नोटीस असतात. तर आता ह्या कॉलेजचं इथे गेल्यावर तुम्हाला इथे न्यूजमध्ये ॲडमिशन डिग्री जो पहिला ऑप्शन आहे तिथे मी क्लिक करतो. तिथे गेल्यावर नंतर तुम्ही पाहू शकता ॲडमिशन फॉर्मसाठी इथे ऑप्शन आहे, प्रॉस्पेक्टसाठी ऑप्शन आहे आणि असं खाली गेल्यावर इथे पाहू शकता FY BCOMची इथे त्यांनी फर्स्ट मेरिट लिस्ट आज लावली आहे. त्यानंतर इथे पाहू शकता BSc ITची देखील फर्स्ट मेरिट लिस्ट लावली आहे. ते व्ह्यू आणि डाउनलोड ऑप्शन करून तुम्ही इथे मेरिट लिस्ट तुमची पाहू शकता. इथे BSc CS पण आहे, BMSसाठी सुद्धा इथे आलेले आहे, FMसाठी आहे, BIसाठी आहे, BBF बॅपसाठी आहे. ही सगळी मेरिट लिस्ट तुम्ही इथे पाहू शकता. जसं तुम्हाला इथे मी एका याची मेरिट लिस्ट दाखवतो. आता जसं मी बॅपसाठी दाखवतो तर इथे व्ह्यूवर क्लिक करून तुम्ही तुमची मेरिट लिस्ट इथे पाहू शकता. इथे डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करून तुमचं जे PDF आहे ते तुम्हाला इथे डाउनलोड होईल आणि तुम्ही इथे तुमची लिस्ट जी आहे तुमचं नाव आहे की नाही हे तुम्हाला इथे चेक करायचं आहे. तर इथे पाहू शकता पूर्ण कट ऑफ तुम्हाला इथे दाखवलं आहे. कॅटेगरी वाईज कट ऑफ आहे. जशी तुमची कास्ट असेल तसे ओपन असेल तर इथे कट ऑफ पाहू शकता. पहिल्या मेरिट लिस्टमध्ये 93% इथे कट ऑफ लागला आहे. EWSमध्ये 78%. असं तुम्हाला प्रत्येक कास्ट वाईज इथे कट ऑफ दिसत आहे. त्यानंतर तुमची जी लिस्ट आहे ती तसं स्क्रोल करा. स्क्रोल केल्यानंतर इथे पाहू शकता ओपन कॅटेगरीची लिस्ट आणि तुमचं नाव, तुमचा फॉर्म नंबर सगळं तुम्हाला इथे दाखवलं आहे. यामध्ये जर तुमचं नाव असेल तुमच्या कॉलेजच्या लिस्टमध्ये तर तुम्हाला कॉलेजच्या वेबसाईटवर लॉग इन करून तुमचं पेमेंट करून घ्यायचं आहे, तरच तुमचं ॲडमिशन इथे कन्फर्म होणार आहे. इथे पाहू शकता पूर्ण अशी लिस्ट आहे. तर आता हा एक कॉलेजची मी तुम्हाला दाखवले, तसं दुसऱ्या एका कॉलेजची दाखवतो. जसं की एक कॉलेज आहे रत्नम कॉलेज, असं एक कॉलेज आहे रत्नम कॉलेज. तर इथे पाहूया, या कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊया. कॉलेजच्या वेबसाईटवर गेल्यानंतर जसं तुमचं जे तुम्ही कॉलेज भरले आहे त्या कॉलेजच्या वेबसाईटवर जा, तुम्हाला इथे लिस्ट भेटेल. तर रत्नम कॉलेजवर गेलो मी. त्यानंतर इथे क्विक लिंक्समध्ये तुम्ही पाहू शकता. स्क्रोल करून दाखवतो तुम्हाला सगळं डिटेल्स मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आता स्क्रोल करूया. स्क्रोल केल्यानंतर इथे अनाऊन्समेंटमध्ये ऑप्शन येतो. जर इथे पाहू शकता फर्स्ट मेरिट लिस्ट 2022 असं ते BSc IT BSc पुढे तुमचे कोर्स दिलेले आहेत. तर जो तुमचा कोर्स असेल तिथे तुम्ही इथे करू शकता. तर आता मी ते क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता त्यांची लिस्ट, नावं असतं स्टुडंटचं नाव आणि तुम्हाला इथे पूर्ण तुमचा कोर्स आणि इथे तुम्हाला फीस पेमेंट करण्यासाठी सुद्धा या कॉलेजने इथे ऑप्शन दिलेला आहे. जर तुम्ही फीस पेमेंट केली तरच तुमचं ॲडमिशन इथे कन्फर्म होईल. इथे नाव बघू शकता, स्टुडंटचे नाव इथे आहे. पूर्ण लिस्ट अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कॉलेजची पाहू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा प्रकारे तुम्ही लवकरात लवकर तुमची फर्स्ट मेरिट लिस्ट पहा आणि 25 तारखेच्या आत तुमचं ॲडमिशन जे आहे कन्फर्म करून घ्या तुमची फीस पेमेंट करून. जर तुम्हाला फर्स्ट मेरिटमध्ये कॉलेज लागलं आणि तुम्हाला ते नको हवं असेल, दुसरं कॉलेज हवं असेल, तर तुम्ही सेकंड मेरिट लिस्टची वाट पाहू शकता. सेकंड मेरिट लिस्टमध्ये तुमचं दुसरं कॉलेज लागेल तर त्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आणि जर तुम्हाला फर्स्ट मेरिट लिस्टमध्ये ॲडमिशन भेटलं नसेल, नाव आलं नसेल, तर तुमचं नाव सेकंड मेरिट लिस्टमध्ये नक्की येईल. तर सेकंड मेरिट लिस्टची वाट पाहावी तुम्हाला लागेल. ती आहे 25 ऑगस्टला. तर हा व्हिडिओ तुमच्या माहिती करता होता. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.